विभूती केली सर्व अंगाला घासली बघाची अहो पितळी आत्मदोत वर चढली न पाहत्या समयाची विभूती केली सर्व अंगाला घासली तमगुणाची अनपुत चढली आत्मदोत वर चढली न पाहत्या समयाची साधू आणि संत गुरु जगन्नाथा अनहाने मी गावी तो भिंतो सर्व हारो एवढं सुनसान अव पडले मातीत मिळले लाकूड फाटण्याचा अन चुराडा अन तिकडे तिकडे सडा साधू आणि संत जगन्नाथ अनहाने मी गावी तो भिन हारे चला एक माझ्या सर्व बांधवांकरता सामाजिक गीत आहे आणि बघा गावातल्या गावामध्ये विरोध करतात काही लोक समाजात विरोध करतात काही लोक कुटुंबामध्ये विरोध करतात काही लोक दादा नाही आम्ही माणसानं हा विचार केला पाहिजे का ज्या गावात आम्ही राहतो ज्या समाजात आम्ही राहतो आमच्या गावचे लोक आम्हाला साथ देतील आमच्या समाजाचे लोक धावून येतील गावातला मुर्दा गावात जळतो बाहेर गावला नाही तर माणसानं कसं वागावं त्यासाठी एक गीत बनवलं आहे मी पुराण्या तर्जवरती माणसाचे कर्तव्य तरी काय माणूस जन्म आला माणसाचे कर्तव्य तरी काय माणुसकीने सदा वागावे हाच खरा धर्म आहे स्वार्थापायी झाले आंधळे कोणी कोणाचे नाही स्वार्थापायी झाले आंधळे कोणी कोणाचे नाही राक्षसी वृत्ती शिरली मानवास म्हणून पाप वाढला पाप पुण्याच्या दोनच वाटा लिहिल्या आहे खास सत्याचा विजय होतो असत्याचा विनाश पर स्वार्थाचे काम करा नका देऊ कुणाला त्रास कीर्ती तुमची अमर राहील सुटेल चंदना परिवास माणूस मेल्याच्या बाद या माणसाचं नाव घेतलं पाहिजे की चला आमच्या गावचा माणूस खूप सुंदर होता चांगले चांगले काम करत होता आमच्या गावात गरीब लोकांना साथ देत होता असं काहीतरी माणसाचं नाव राहिलं असे काम पाहून त्याचं नाव कितीतरी वर्ष लोक त्याचं नाव घेतात म्हणून एक पुराणी तर्ज सिनेमाची तो बाई मतवाली छान तो बाई मतवाली छान झुक जाए फूलों की डाल चांद और
पण गोड आहे, आजही नवीन आहे. तर माझं म्हणणं काय दादा बघा, आपसातले भांडण सोडा, आपसातले भांडण सोडा, भेदभाव सर्वच तोडा, भेदभाव सर्वच तोडा, सर्व मिळून राहा एकीने, प्रेम भाव जोडा, बंधुनो सत्याचा मार्ग धरा, सत्याचा मार्ग धरा. एकीने प्रेम भाव जोडा, बंधूंनो सत्याचा मार्ग धरा आणि सर्वांशी प्रेम करा. आता इंग्रजाच्या काळामध्ये होतो राजा आम्ही लोक, आमचा देश 150 वर्ष राज्य केलं त्या इंग्रजांनी. कितीतरी हजारो लोकांचे बलिदान द्यावं लागलं इंग्रजाच्या तावडीतून सुटण्याकरता. आज भी त्यांच्या फोटोवा लागलेले आहेत, आज भी त्यांचं नाव आहे, आता त्यांचं नाव कधी मिळणार नाही. मोठ्या मुश्किलनं हा देश इंग्रजाच्या तावडीतून सोडवलं, आम्हाला स्वतंत्र मिळालं, खूप आनंद झाला. पण स्वतंत्र मिळालं म्हणून त्या लोकांचे नाव विसरायचे नाही दादा, की ज्यांनी बलिदान दिलं या भारत देशासाठी, बलिदान दिलं त्याचं नाव नाही विसरायचं. बघा स्वतंत्र झालो. पण दादा आमच्या देशामध्ये गरिबी होती, खायची सोय नव्हती,
गरीब लोकांना उपाशी राहत होते बिचारे गरीब लोक. आमच्या शेतकरी लोक इंग्रजाच्या धाकाला शेत्या बी करत नव्हते. एवढी गरिबी होती आमच्या देशात की आमच्या देशाचे बेहाल होते दादा. म्हणून संकटामधून बाहेर पडलो पण गरिबीनं होतो अडलो. मग देश कसा सुधारला? शेतकऱ्याच्या कष्टाने. शेतकरी लोक शेती करायला लागले, मेहनत करायला लागले, अन्न पिकवायला लागले आणि तेव्हा आमचा देश सुधारला. सगळ्याला अन्न खायला मिळालं. काय म्हणतो बघा. संकटामधून